श्रोते हो, काल आपण कर्णाची कथा ऐकली. आज आपण महाभारतातली कथा ऐकणार आहोत धर्मराजाची, यक्ष प्रश्नाची. बरं का, थोडक्यामध्ये कदाचित तुम्हाला आवडेल. महाभारताचं युद्ध संपलं होतं ना. पांडवांनी खूप संकट पाहिली होती, खूप वनवास पांडवांनी सहन केला, अपमान सहन केला, अवहेलना सहन केली, प्रियजन गमावले. पण संकटाची मालिका काही त्यांची अजून संपलेली नव्हती. असंच एक दिवस पांडव वनात चालले होते. कडाक्याचं ऊन पडलं होतं, ऊन डोक्यावर आलं होतं, जीव लाही लाही करत होता. चालता चालता सगळ्यांना तहानी लागल्या, म्हणून ते एका ठिकाणी थांबले आणि तहानीने व्याकुळ झाले. धर्मराज म्हणतात, नकुला, अरे जवळपास कुठं पाणी मिळते का, पाहून येतोस का बरं? लाव बरं पाण्याचा शोध, जर असेल तर मग आपण सगळेजण पाणी पिऊया, आणि जमलं तर पाणी घेऊन पण या आपल्याकरता. नकुल म्हणतात, हो ठीक आहे. आणि म्हणून नकुल पाण्याच्या शोधामध्ये निघाले. काही अंतरावर नकुलानं पाहिले की एक सुंदर सरोवर आहे, आणि त्या सरोवरामध्ये इतकं स्वच्छ पाणी आहे, नितळ पाणी आहे. आणि तहान लागलेली होती म्हणून सहदेव नकुल त्या सरोवराजवळ गेले. आणि नकुल सरोवराजवळ जाताच असे पाणी पिण्यासाठी वाकले. तेवढ्यात एक आवाज आला, आकाशातून आवाज आला, थांब, तुला पाणी प्यायचंय ना? मग ह्या सरोवराचं पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाची आधी उत्तरं द्यावं लागतील, आणि प्रश्नाची उत्तरं न देता जर पाणी पिलंस, माझ्या आज्ञेचं जर उल्लंघन केलंस, तर मग जीव तुला गमवावा लागेल बरं का. नकुलला खूप तहान लागली होती, म्हणजे नकुलाने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि पाणी प्यायला गेले. तेवढ्यात त्या क्षणात जमिनीवर कोसळून पडले. आता खूप वेळ झाला, नकुल काही परत आले नाही. आणि नकुल परत आले नाहीत म्हणून सहदेव त्यांना पाहायला गेले. नकुलाला शोधत गेले. त्यांना समोर एक सरोवर दिसलं, आणि त्या सरोवराजवळ नकुल असे निश्चित पडलेले दिसले. असे निश्चित पाहतात काय, त्यांनी नकुलाला हलवलं. उठवायला जातात ते, अरे नकुला उठ न, काय झालं तुला, काय झालं? सहदेवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणतात, ए भावड्या, उठ न रे, काय झालं तुला? तू पाणी शोधायला आला होतास ना, आणि पाण्याजवळच का बरं पडला? काही झालंय तुला? पण नकुल काही हालचाल करत नव्हते, आणि सहदेवाला पण खूप तहान लागलेली होती. आणि तहान लागली म्हणून त्यांना वाटलं आपणही पाणी प्यावं, समोर सरोवर दिसते, आणि ह्याच्याही तोंडावर शिपके मारावी आणि 2 थेंब ह्याच्या तोंडात टाकावे, म्हणून ते सरोवराकडे गेले आणि पाण्यासाठी वागतात. तोच पाहिल्यासारखा आवाज आला, थांब, माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय या सरोवराचं पाणी पिऊ शकत नाहीस तू, आणि आज्ञेचं जर उल्लंघन केलंस तर अशीच अवस्था तुझी होईल, तुला जीव गमवावा लागेल. आधीच भावाला पाहून घाबरलेले सहदेव त्यांनी आवाजाकडे काही म्हणजे एवढं लक्ष दिलंच नाही, आणि पाणी प्यायला खाली वाकले तेच जमिनीवर कोसळले धाड दिशी. आता दोघं पण इकडंच. अर्जुनाला वाटलं दोघं पाणी आणण्यासाठी गेले, काय झालं असेल, आणखी का नाही आले, म्हणून अर्जुन गेले त्यांना पाहायला. अर्जुनाची अवस्था तशीच झाली. आता तिघं तिकडंच गेले. भीम म्हणतात काय झालं असेल, म्हणून धर्मराजाला म्हणतात, मी जाऊन पाहून येतो त्यांना काय झालंय ते, आणि त्यांना घेऊन येतो. म्हणून भीम जातात पाहायला त्यांना. तर सरोवराच्या बाजूला पडलेले हे तिघं दिसतात असे. शेवटी धर्मराज, भीमाची अवस्था तीच झाली. आता हे चौघं तिकडंच. धर्मराज म्हणतात, नेमकं असल तरी काय बाबा भानगड, म्हणून धर्मराज ते पाहायला जातात. तर पाहतात काय, समोर एक सरोवर दिसते, आणि हे चौघं तिथं पडलेले निश्चल असे. आणि हे दृश्य पाहिलं की धर्मराजाच्या पायाखाली जमीनच सरकली. काळी चर्र झालं. एकीकडे नकुल, दुसरीकडे सहदेव, थोड्या अंतरावर अर्जुन, त्याच्याच बाजूला भीम पडलेले. धर्मराजाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, अश्रुधारा वाहू लागल्या, आणि म्हणतात, देवा काय झालं असेल रे? ते भीमाजवळ धावत धावत गेल्या, म्हणतात, भीमा, अरे उठ रे, उठ न भीमा, काय झाले तुला? भीमाला हलवू लागले, पण काही आवाज देत नव्हते, हालचाल करत नव्हते. जवळच अर्जुन पडलेला होता. अर्जुनाच्या डोक्यावर हात फिरवू लागले. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना काय झालं रे तुला, काय झालं तुम्हाला? ए पार्था, उठ ना रे बाबा, अरे तू माझा आधार आहेस ना, आणि मला एकट्याला सोडून तुम्ही चाललात. अर्जुनही शांत. नकुल सहदेवाकडे पाहिलं आणि रडू लागले, आकांत करू लागले. काही सुचेना त्यांना. त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, आणि म्हणू लागले की, देवा, अरे माझ्या वाट्याला एवढं दुःख का रे? एवढंच दुःख उरलं होतं का? म्हणून आक्रोश करू लागले, रडू लागले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, आणि तोच आवाज पुन्हा धर्मराजाला आला, धर्मराजा, हे सरोवर माझं आहे. माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय इथं कुणीही पाणी पिऊ शकत नाही, आणि माझ्या आज्ञेचे उल्लंघन ह्या चौघांनी केलं, म्हणून यांची अवस्था ही अशी झालेली आहेस. आणि जर तुला तुझे भाऊ जिवंत पाहिजे असतील, आणि तुला ह्या सरोवरचं जर पाणी प्यायचं असेल,
तर तुला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. धर्मराजांनी इकडं तिकडं पाहिलं, नुसता आवाज येतोय आणि आवाजाच्या दिशेनं धर्मराज म्हणतात, असंही होय, म्हणजे हे काम तुम्ही केलंय. कोण आहेस तू? मला माहीत नाही, पण माझ्या भावाची अवस्था ज्यांनी केली तूच केलीस, आणि तुझ्यामुळे जर माझ्या भावाची अशी अवस्था जर झाली असेल तर मला सुद्धा तुझ्याशी बोलायला काही हरकत नाही. मी तुझ्याशी बोलणार आहे. विचार, तुला काय विचारायचं आहे मला ते. तेवढ्यामध्ये यक्ष विचारू लागला, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे धर्मा. जगात सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे? धर्मराज म्हणले, एवढंच ना? अरे पाहतोस ना तू सुद्धा, दररोज कितीतरी जीव मरतात आणि माणूस ते पाहतोय तरी प्रत्येक जण म्हणतो की मी मात्र कायम राहणार आहे, मी काही मरणार नाही, असा भ्रम प्रत्येक माणसाला असतो. आणि हेच मोठं आश्चर्य आहे. आता याहून मोठं आश्चर्य कोणतं असणार आहे? यक्ष म्हणला, बरोबर आहे. आणि एक तुला प्रश्न विचारतो. यक्षानं पुन्हा प्रश्न विचारला, जगात सर्वात मोठं धन कोणतं आहे? धर्मराज म्हणले, धन? अरे समाधान एवढं धन कोणतंच नाही दुसरं जगामध्ये. यक्षाने पुन्हा विचारला एक प्रश्न, सर्वात मोठा धर्म कोणता? की ज्यामुळं, धर्मराज म्हणतात, धर्म? अरे ज्यामुळं समोरच्याला दुःख होणार नाही, आपल्यामुळं दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. एकामागून एक एकामागून एक यक्ष प्रश्न विचारतच गेला आणि धर्मराज त्याची ताड 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 शांततेनं उत्तर देत गेले. शेवटी यक्ष थकला आणि धर्मराजाला म्हणाला, धर्मराजा, तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचूक आणि शांततेनं दिलीस बरं का. खरंच. आणि आता मी तुझ्या 4 भावापैकी मात्र एकाला जिवंत करू शकतो. सांग कुणाला जिवंत करू? आता धर्मराजापुढे किती मोठी कसोटी होती, केवढं मोठं संकट उभं राहिलं होतं. धर्मराज म्हणतात, समोर भीम आहे आणि भीमाची शक्ती कशी आहे? खूप मोठी शक्ती आहे, अतुलनीय अशी भीमाची शक्ती आहे. अर्जुन आहे, अर्जुन तर धनुर्धर आहे. आणि नकुल सहदेव त्यांच्याकडे पाहिलं तर म्हणतात, हे तर माद्रीचे पुत्र येतं. धर्मराज काही क्षण थांबतात, विचार करतात आणि म्हणतात, यक्षा, माझ्या नकुलाला जिवंत कर. यक्ष म्हणतो, नकुलाला? आणि यक्षाला सुद्धा आश्चर्य वाटलं, एवढे बलवान, बलभीम, आधार देणारे, आणि हा म्हणतो की ह्या नकुलाला. आणि यक्ष म्हणतो, ह्या नकुलामध्ये असं काय की त्याला जिवंत कर म्हणतो तू? अरे भीमाचा नाही विचार केला, अर्जुनाचा विचार नाही केला. अरे हे दोघं तुझी ताकद आहे, भीम ताकद आहे, अर्जुन तुझा विजय आहे, आणि मग नकुलालाच का निवडलंस रे तू? धर्मराजाच्या डोळ्यात घळाघळा पाणी आलं आणि ते म्हणतात, माझ्याही कुंती आहे, माहीत आहे तुला? आणि नकुल सहदेव हे आई माद्रीची मुलं आहेत. कुंतीचा एक मुलगा म्हणजे मी जिवंत आहे, आणि म्हणून मला आता माद्रीचा एक मुलगा जिवंत असायला पाहिजे असं माझ्या मनाला वाटते. माझ्या आईसाठी मी एक पुत्र आणि माद्रीसाठी एक पुत्र. मला माझ्या आईवर अन्याय करून माझ्या भावाला जिवंत करायचं नाही, असं ऐकलं आणि यक्ष शांत झाला. सरोवरातलं पाणी, सरोवराच्या भोवती इतकी अफाट शांतता निर्माण झाली. पक्ष्यांचा किलकिलाट थांबला, पाण्याची हालचाल थांबली, सगळं काही तिथलं वातावरण शांत झालं. आणि यक्षानं आपलं रूप पालटलं आणि धर्मापुढे उभे राहिले. तर साक्षात यक्षाला धर्माचं दर्शन झालं आणि धर्माकडे पाहून हात जोडून म्हणतात, धर्मराजा, आज पुन्हा तुम्ही एकदा सिद्ध करून दाखवलं की तुम्ही फक्त पांडवाचे राजाच नाहीत, तू खरोखर धर्माचा पुत्र आहेस, खरोखर धर्माचा पुत्र आहे. आणि म्हणून यक्ष खाली वागतो आणि धर्माला नमस्कार करतो. तुझ्या स्वतःच्या भावापेक्षा तुला न्याय मोठा वाटला रे धर्मा, म्हणून तुझे 4ही भाऊ मी आज जिवंत करतो म्हणून यक्षाने धर्माला सांगितलं. धर्माला एवढा आनंद झाला की पाहता पाहता भीमानं डोळे उघडले. भीम ताडकन उभे राहिले उठून, अर्जुन उठून उभे राहिले, नकुल उठून उभे राहिले, सहदेव उभे राहिले उठून, आणि धर्मराज त्यांच्याकडे पाहून त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. 4ही भावांना त्यांनी जवळ घेतलं आणि सांगितलं की आज मला समजलं, की यक्ष म्हणतो, आज मला समजलं की आपल्याकडे कितीतरी सामर्थ्य असेल, कितीतरी वैभव असेल, तरी शेवटी माणसाला मोठं करतं ते त्याचं मन आणि त्याचा धर्म. तो तुम्ही सिद्ध करून दाखवला, असं यक्ष म्हणतो आणि धर्माच्या पायी लागतो, पायावर डोकं ठेवतो आपलं. तर या कथेतून आपल्याला एक शिकायला मिळतं, कधी कधी देव आपल्याला विचारतो, तुला काय हवंय? आपण म्हणतो पैसा पाहिजे, सुख पाहिजे, मान पाहिजे, सन्मान पाहिजे, जाईल तिथं हाजी हाजी माझी केली पाहिजे. पण धर्मराजानं त्या दिवशी वेगळंच मागितलं ना, माझ्या आईला जे मिळालंय तेच दुसऱ्या आईलाही मिळू दे. किती मन मोठं लागतं ना माणसाचं. आजच्या जगात भाऊ भावाचा वाटा घेतो, वाटेसाठी, पैशासाठी एकमेकाचा मान अपमान अवहेलना करतात. माणूस दुसऱ्याचा हक्क हिसकावतो
आपल्याला मिळालं की बास म्हणतो, दुसऱ्याला आता मिळालं काय आणि नाही मिळालं काय, पुढच्याचा विचार करत नाही. पण धर्मराज आपल्याला शिकवून गेलेत. काय शिकवलं त्यांनी? आपल्याला मिळालेला आनंद जर दुसऱ्याच्या हक्कावर जर तो उभा असेल तर तो आनंद नाही, तो आसुरी आनंद आहे. तो समोरच्यावर केलेला अन्याय आहे. म्हणून कधीच दुसऱ्याच्या हक्कावर गदा घालू नका आणि दुसऱ्याचा हक्क हिसकावून घेऊ नका आणि आसुरी आनंद प्राप्त करून घेऊ नका. म्हणूनच देवापुढे हात जोडून देवाला एकच मागायचं की देवा, मला इतकं मन मोठं दे की माझं सुख वाढवताना दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नको बरं. मी आनंद घेताना, मी सगळे भोगविलास भोगत असताना समोरच्याला दुःख यातना देऊ नको आणि त्यांच्या आनंदावर विरजन पाडू नको. कारण शेवटी माणूस किती जगला याला गणना नाही, याला किंमत नाही. तो जगताना किती माणुसकी जपून गेला याचीच आयुष्यभर माणूस गेला तरी त्याची आठवण राहते. म्हणून धर्मराजाकडून आपल्याला मिळालेली ही एक शिकवण आहे. कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐका.